सुब्रमण्यम स्वामी हा फार मोठा हाय प्रोफाईल विद्वान अर्थतज्ञ वगैरे आहे. भारतातली अनेक सरकारं उलथवली, पालथवली, घडवली, बिघडवली. या माणसाचं जेव्हा आत्मचरित्र लिहिलं जाईल ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी बाहेर पडतील आणि ते खरोखरच रंजक असेल. पण हा सुब्रमण्यम स्वामी नावाचा जो काही प्राणी आहे, तो गेल्या 24 तासापासून 48 तासापासून गायब झालेला आहे. याचा अर्थ एप्स्टीन फाईल्समधून खरोखर काही नावं जी अशी बाहेर पडणार आहेत, त्यांची जी काही यापुढे बदनामी होणार आहे, त्यांना जे काही तोंड काळं करावं लागणार आहे, त्या भीतीनं कदाचित सुब्रमण्यम स्वामींची विकेट जाईल म्हणून ते आपल्या जीवाला घाबरून पळालेत का? डेक्कन हेरॉल्ड प्रकरण तुम्हाला आठवतंय का? काँग्रेसची कशी गोची झाली होती. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि वड्रा वगैरे सगळेच या सगळ्या प्रकरणामध्ये कसे गुंतले होते ते बाहेर आलं होतं. हे प्रकरण कुणी बाहेर काढलं, कुणी धसास लावलं, कुणी ते एवढं पेटवलं, तर सुब्रमण्यम स्वामी जे आहेत ते म्हणतात की हे सगळं मीच केलं असेल. राहुल गांधी 2-2 देशाचे नागरिक आहेत. हा जो काही नवा एक गौप्यस्फोट झाला आहे आणि त्यावरही एक केस चालू आहे आणि त्या केसमध्ये राहुल गांधी तोंडघशी पडणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावर फार मोठी कडक कारवाई होणार आहे असं जे म्हणतात ते गृहस्थ कोण? सुब्रमण्यम स्वामी. या सुब्रमण्यम स्वामींच्या आत्मप्रौढीची कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे का? तर काही अंशी हो. हे सुब्रमण्यम स्वामी सातत्यानं सांगत असतात, की हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं. म्हणजे अगदी राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले, त्यानंतर काँग्रेसला जी काही उतरती कळा लागली होती पुढच्या निवडणुकांमध्ये, मग व्ही.पी. सिंग आले, चंद्रशेखर आले, इंद्रकुमार गुजराल आले, मनमोहन सिंग आले. या सगळ्या पंतप्रधानांच्या पंतप्रधानपदी बसण्यामागे जर कोणी कारणीभूत होतं, तर ते सुब्रमण्यम स्वामी अर्थात मी होतो, असं सातत्यानं जो माणूस सांगतोय, त्याला आत्मप्रौढी नाही तर काय म्हणायचं? बरं हे सगळं सांगत असताना ते अशा प्रसंगाची पेरणी करतात, अशा काही घटना, अशा काही गोष्टी सांगतात, की चटकन विश्वास ठेवला जातो त्यावर. अनेक पॉडकास्ट, अनेक मुलाखतींमधून सुब्रमण्यम स्वामी हे असं रसभरीत वर्णन करत असतात. हे सगळं करत असताना कधी काळी ते नरेंद्र मोदींची तारीफ करत होते. भारतीय जनता पक्षात मी आहे, कारण ते जनता पक्षाचे एकमेव खासदार होते कधी काळी. मग जनता पक्षाचं अस्तित्वच नाहीये. तो भारतीय जनता पक्षात विलीन झाला. असं जर म्हटलं तर आता सुब्रमण्यम स्वामी यांचा पक्ष कुठला? तर तो भाजपा. पण ते कधी कबूल करत नाही, की मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे. मग ते नेमके आहेत कोण? राज्यसभेवर खासदार होते तोवर ते शांत होते. विद्यमान सरकारबद्दल फारसं काही बोलत नव्हते. मोदींबद्दल फारसं काही बोलत नव्हते. इव्हन गुडी चाललं होतं. म्हणजे मोदींची तारीफच करायचे बऱ्यापैकी ते. असं असताना जेव्हा राम मंदिराचा विषय आला, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा विषय आला, तेव्हा अनेक लोक आवर्जून अयोध्येला गेले त्या दिवशी. अनेक व्ही-आय-पींना तिथे निमंत्रण होती. सुब्रमण्यम स्वामींनाही निमंत्रण होतं, पण ते गेले नाहीत. हा प्रश्नही त्यांना प्रत्येक त्या पॉडकास्टमध्ये विचारला जातो. त्यावर ते उत्तर देतात, की राम मंदिराचा जो खटला आहे, तो खटला सरकार जिंकलं किंवा ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादी संघटना जिंकल्या, हिंदूंच्या बाजूने जो निकाल लागला, त्याला कारणीभूत सुद्धा मीच आहे. मी जे काही तिकडे युक्तिवाद केलेत आणि मी जे काही मुद्दे मांडले त्यामुळेच ही जमीन जी आहे, जिथं वादग्रस्त बाबरी मस्जिद होती ती पाडली गेली आणि तीच भूमी जी आहे ती रामलल्लाचं जन्मस्थान आहे, हे मान्य केलं गेलं आणि त्यामुळेच तिथे आज भव्य-दिव्य असं राम मंदिर निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हे राम मंदिराचं निर्माण आणि त्याचं श्रेय हे मलाच मिळालं पाहिजे. इति सुब्रमण्यम स्वामी. आता हे सुब्रमण्यम स्वामी त्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी तिथे हजर का नव्हते? तर त्यावेळेला त्यांच्या मनात उफाळून आलेला मोदी द्वेष. मोदी त्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला बसलेले असताना, त्यांची पत्नी अस्तित्वात असताना ते पत्नीला सोबत घेऊन का बसले नाहीत? किंवा पत्नी विना केलेली प्राणप्रतिष्ठेची पूजा ही धर्मसंमत नाही किंवा ही मान्य होणार नाही देवालाही. त्यामुळं अशा ठिकाणी मी काही जाणार नाही. हे त्यांचं भरतवाक्य आहे. दर्शनाला न जाण्याचं, अयोध्येला न जाण्याचं. मग नंतर मी जाईन कधीतरी जेव्हा या सगळ्या गोष्टी धर्मसंगत होतील. ठीक आहे. याच स्वामींनी अलीकडे या एप्स्टीन फाईल्सच्या निमित्तानं नवा बॉम्ब फोडला होता आणि त्यात त्यांनी पंतप्रधान कार्यालयातल्या काही लोकांची नावं घेतली, की त्या फाईल्समध्ये या सगळ्या मंडळींची
सगळी काळी करतूत दडलेली आहे. त्यांचे फोटोज आहेत, त्यांचे व्हिडिओज आहेत. मग हळूच ते मोदींवर घसरले, की मी मोदींचा द्वेष का करतो? म्हणजे बऱ्याच लोकांनी त्यांना प्रश्न विचारला, "तुम्ही मोदी आवडत नाहीत का?" तर नाही आवडत, कारण मोदींना मी फार पूर्वीपासून, म्हणजे ते अगदी संघाचे साधे प्रचारक होते तेव्हापासून त्यांना ओळखतो. ते माझी बॅग, माझा बेडरोल जो असायचा, ते माझं सामान उचलायला कधी-कधी यायचे आणि माझी व्यवस्था करण्याची जबाबदारी मोदींवर असायची, जिथे-जिथे माझा दौरा असायचा, असं सुब्रमण्यम स्वामी सांगतात. यात सुब्रमण्यम स्वामींनी जो आरोप केला होता एका त्यांच्या पॉडकास्टमध्ये, की या एप्स्टीन फाईलमध्ये थेट मोदींचंच नाव येणार आहे. स्वामी बरंच काही बोलले. त्यांनी अनेकांची नावं घेतलेली आहेत. अगदी भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींचंही कदाचित त्या एप्स्टीन फाईल्समध्ये काहीतरी एखादं चिटोरा, चिरकूट निघू शकतं, अशी शक्यताही व्यक्त केली गेली आहे. मग नावं जोडून एक लिस्ट बनवली गेली आहे मोठी. ती नावं घेताना खरोखर आपल्यालाच असं एक जडत्व येतं, की अरे, ही मंडळी या सगळ्या गोष्टीत असतील. आता काय, मी तुम्हाला कालच म्हणालो, की घोडा मैदान लांब नाही. कदाचित आता तिकडे अमेरिकन सिनेटमध्ये यावर चर्चा होत असेल. ज्या क्षणी मी हा व्हिडिओ शूट करतोय. काही तासातच सगळं बाहेर येईल आणि मग कळेलच आपल्याला. म्हणजे या सगळ्या एप्स्टीन फाईलच्या एकूणच गदारोळात नेमका जो धुरळा उडणार आहे, त्या धुरळा जेव्हा हा शांत बसेल, खाली बसेल, तेव्हा कुणाचे चेहरे त्या धुळीने माखलेले असतील आणि ते आपल्यासमोर स्पष्टपणे दिसतील. नावं अनेक घेतली जात आहेत. क्रिकेटर्सची नावं आहेत, नेत्यांची नावं आहेत, पीएमओमधल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. ते एक अधिकारी जो नुकताच त्याला निष्कासित केलं गेलं होतं, त्याला हटवलं गेलं होतं. त्या अधिकाऱ्याचं नाव सातत्याने येतंय. त्याचबरोबर त्याच्या ज्युनियरचं नाव येतंय. बरं, या अधिकाऱ्याची कोणीतरी गर्लफ्रेंड होती म्हणे, जी एका मोठ्या उद्योगपतीच्या कार्यालयात मोठ्या पदावर कार्यरत आहे आणि ती आणि हा महोदय हे एकत्रितरित्या कुठल्यातरी बेटावर जाऊन गुलछर्रे वगैरे उडवलेत, असं स्वामीजींनी पण सांगितलेलं आहे. एप्स्टीन फाईलचा दाखला देऊन काही फोटोज जे प्रकाशित झालेत, त्या मुद्द्यावरूनही बोललं जातंय आणि मग त्यानंतर त्यांच्यावर झालेली जी काही तडकाफडकी कारवाई आहे, त्यामुळे कुठेतरी त्याला एक पुष्टीही मिळते. असं सगळं असताना हे आरोप करणारे, हे आत्मप्रौढी मिरवणारे, हे प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट घ्यायला धावणारे सुब्रमण्यम स्वामी नेमक्या आजच्या दिवशी गायब कुठे झालेले? हा प्रश्न पडलाय सगळ्यांना. दिल्लीतले सगळे लिब्रांडू, ल्युटियन्स गँग सुब्रमण्यम स्वामींना शोधते. कारण त्यांना सुब्रमण्यम स्वामी आजच्या दिवशी हवेत. त्यांना घेऊन बसायचंच आहे. त्यांच्याबरोबर त्यांना चर्चा करायचीच आहे. त्यांना त्यांचे व्हिडिओ पाडायचेच आहेत. पाडायचे म्हणजे आमच्या पत्रकारितेच्या भाषेमध्ये बातमी पाडणं असं जे म्हटलं जातं. म्हणजे काही लोक जिलब्या पाडतात, बुंदी पाडतात. तसे बातमी पाडणारे आमच्याकडचे काही जे रसोई असतात, तसे व्हिडिओ पाडणारेही झालेत आजकाल. विषय मिळाला, की त्याचा काथ्याकूट करणं, म्हणजे त्यात काही खरोखर त्यातून घेण्यासारखं, देण्यासारखं निघतंय का, याचा विचार न करता पाडत राहायचं. त्याला पाडणं म्हणतोय मी. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामींना घेऊन व्हिडिओ पाडण्यासाठी जे कोणी कालपासून अस्वस्थ झालेले आहेत, त्यांना सुब्रमण्यम स्वामी सापडत नाहीत. सुब्रमण्यम स्वामी कुठे गेलेत? हा जो काही प्रश्न निर्माण झालाय. कोणी म्हणतं ते भारत सोडून पळून गेलेत. कोणी म्हणतं ते अज्ञातवासात गेलेत. सुब्रमण्यम स्वामी हा फार मोठा हाय प्रोफाईल विद्वान, अर्थतज्ञ वगैरे आहे, असं मानलं जातं आणि त्याने भारतातली अनेक सरकारं उलथवली, पालथवली, घडवली, बिघडवली. हा त्यांचा दावा आहे, मी नाही म्हणत आहे. त्या माणसाचं जेव्हा आत्मचरित्र लिहिलं जाईल ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी बाहेर पडतील आणि ते खरोखरच रंजक असेल. पण हा सुब्रमण्यम स्वामी नावाचा जो काही प्राणी आहे, तो गेल्या 24 तासापासून, 48 तासापासून गायब झालेला आहे. याचा अर्थ एप्स्टीन फाईल्समधून खरोखर काही नावं जी अशी बाहेर पडणार आहेत, जी नावं सुब्रमण्यम स्वामींनी घेतली होती आणि त्यांची जी काही यापुढे बदनामी होणार आहे, त्यांना जे काही तोंड काळं करावं लागणार आहे, त्या भीतीनं कदाचित सुब्रमण्यम स्वामींची विकेट जाईल, म्हणून ते आपल्या जीवाला घाबरून पळालेत का, असा एक सूर निघतोय. तर दुसऱ्या बाजूला सुब्रमण्यम स्वामींचंच तोंड काळं होईल की काय? कारण त्यांनी बऱ्याच लोकांची नावं घेतलेली आहेत आणि एप्स्टीन फाईलमध्ये ह्या सगळ्या नावांवरती कुठेच काहीच बाहेर पडणार नाही, असं जेव्हा स्पष्ट होताना दिसतंय, त्यामुळे उगाच आता आपण
तोंडावर पडू या सखेद विषादानं ते कुठेतरी तोंड लपवून पळून गेलेले असतील, असंही म्हटलं जातंय. नेमकं काय झालंय? सुब्रमण्यम स्वामी गेले कुठे? एप्स्टीन फाईल्स प्रकाशित होण्याच्या मुहूर्तावर हा स्वामी गायब कुठे झालाय? हा जो काही प्रश्न आहे, तो आता सध्या तरी $1,000,000 क्वेश्चन आहे. याचं उत्तर आपल्याला कदाचित या सगळ्या फाईलच्या प्रकाशनाच्या नंतर मिळतील. कदाचित मिळणारही नाहीत. स्वामी हा माणूस कितपत विश्वासार्ह आहे, याबद्दल माझ्या मनात फार पूर्वीपासून शंका आहे. त्यामुळे मी कधीच म्हणजे माझ्या एका दिल्लीतल्या मित्रानं मला सुब्रमण्यम स्वामींची मुलाखत घे किंवा त्यांच्याबरोबर एक पॉडकास्ट कर, असं सुचवलं होतं. मला त्यांचा नंबरही दिला होता. एकदा तर त्याने एक 5 मिनिटाकरता माझी फोनवर त्यांच्याशी बातचीतही करून दिली होती. पण नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र याच्या पलीकडे मी त्यांच्याशी काही बोललो नाही. कारण मला हा माणूस तितका विश्वासार्ह कधी वाटलाच नाही. कारण तो प्रत्येक वेळेला त्याची जी काही बदलती भूमिका आपल्यासमोर मांडत आलाय आणि त्यातून कुठेतरी एक व्यक्तिद्वेष दिसतो. म्हणजे सोनिया गांधींनी केलेलं प्रॉमिस पाळलं नाही म्हणून सोनिया गांधी त्याच्या दुश्मनांच्या यादीत गेल्या, बॅड बुक्समध्ये गेल्या. मग सोनिया गांधीची बदनामी करण्यासाठी जे काही करायचं ते या स्वामींनी केलं. मोदींनी यांना अर्थमंत्री केलं नाही म्हणून मग मोदी यांच्या बॅड बुक्समध्ये गेले. मोदींच्याबद्दल गरळ ओकायला सुरुवात झाली. अमित शहांबद्दल काहीतरी बोलणं असेल, चंद्रशेखर जे होते त्यांच्याबद्दल बोलणं असेल, इंद्रकुमार गुजराल त्यांच्याबद्दल बोलणं असेल, मनमोहन सिंगांनाही यांनी सोडलं नाही, राजीव गांधींना सोडलं नाही, इंदिरा गांधींना सोडलं नाही. तर हा असा एवढा मोठा विद्वान माणूस, करता करविता ज्याला म्हणू शकतो आपण त्याच्याच भाषेत, तो नेमका मोक्याच्या क्षणी ज्याला आपण म्हणू शकतो की एप्स्टीन फाईल प्रकाशित होत आहेत आणि नावं बाहेर पडायला काहीच अवकाश उरलेला आहे, अशा वेळेला गायब होतोय. याचा अर्थ दाल में कुछ काला नाही तर दालच जी म्हणतो ना, पुरी दाल ही काली आहे, असंच काहीसं दिसतंय मला. तुम्हाला नेमकं काय वाटतं हे जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.